शाहिद संदे व शाहरुख देसाई यांनी केलेल्या लव्ह जिहाद विरोधात नागाव व मौजे वडगावमध्ये कडकडीत बंद. पुलाची शिरोली येथील शाहिद संदे व शाहरुख देसाई या तरुणांनी हिंदू धर्मातील 15हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आमिष दाखवून त्यांना फसविले आहे. तसेच या युवतीशी शरीर संबंध ठेवून त्याचे चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण सोशल मीडियावर पाठविण्याची धमकी देऊन त्यांना परत परत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. एका युवतीने धाडसाने या नराधमांविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर वाचा फुटली आहे. या युवकांनी केलेल्या या निंदनीय कृतीविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी नागाव व मौजे वडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नागावमध्ये सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले व तिथून संपूर्ण गावातून सर्वांना बंदचे आवाहन करत फेरी मारण्यात आली. या फेरीचा समारोप परत छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आला. बंदचे आवाहन करत हिंदुत्ववादी कार्यकर्ते फेरी मारत असताना एक फरसाणा फॅक्टरी चालू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांना बंद करण्याची विनंती केली असता त्यांनी उद्धट उत्तर दिले, तुम्ही जर कंपनी बंद करण्यास भाग पाडला तर मी तुमच्या गावातील माझ्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे कार्यकर्ते व कंपनी मालक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यानंतर निषेध सभेत नागावचे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील, माजी उपसरपंच सुनीता पोवार, अश्विन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या दोन्ही नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर, श्रेयस नागावकर, सागर गुडाळे, कुमार राठोड, अक्षय कांबळे, अभिनंदन सोळुंकुरे, किरण मिठारी, विजय पाटील, भीमराव खाडे, संजय शिंदे, विजय बाचणे, सूरज लंबे, तानाजी पोवार यांच्यासह विविध संस्थांचे, मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मौजे वडगाव येथेही या घटनेच्या निषेधार्थ गावातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या गावबंद आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी व व्यावसायिकांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. दिवसभर गावात सगळीकडे कडकडीत बंद पाळण्यात आला. या दोन्ही गावात बंदवेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.